नमस्कार मित्रांनो, मी योजना मास्टर मराठी नरेंद्र गांगुर्डे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उत्पन्नाचा दाखला कसा टाकायचा आपले सरकार पोर्टलवरून ते। मित्रांनो, आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि टाईप करा आपले सरकार आणि पहिली जी वेबसाईट येईल mohaonline.gov.in आपले सरकार यावर क्लिक करा। त्यानंतर आतापर्यंत जर आपण आपले सरकार पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ आपण बनवला आहे, तरी पण तुम्हाला मी एकदा रजिस्ट्रेशन कसं करायचं ते करून दाखवतो। न्यू यूजर बटनावरती क्लिक करा, ऑप्शन 1ला क्लिक करा, त्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करा, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करा आणि सेंड OTP यावर क्लिक करा। OTP एंटर करा, एक यूजर नेम बनवा, तुमचं नाव आणि जन्मतारीख वगैरे काही शेवटी टाकून द्या किंवा गाडीचा नंबर वगैरे असं एक यूजर नेम बनवा। चेक यूजर नेम यावर क्लिक करा आणि ओके करा। एक पासवर्ड बनवा, pass@123 असं काही किंवा तुमचं नाव 123 असं काही कन्फर्म पासवर्डमध्ये तेच टाका। त्याच्यानंतर फुल नेम इंग्लिश, इथं आधार कार्डवरती तुमचं नाव जसं आहे तसंच इंग्रजीत टाका, मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल। त्याच्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करा, मी डेमोसाठी भरतोय। जन्मतारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमची वय ऑटोमॅटिक येऊन जाईल। आय ॲक्सेप्टवरती क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करा, तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल। माझं रजिस्ट्रेशन यावर ती ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मी इथे रजिस्ट्रेशन करत नाही। तुम्हाला जर फुल रजिस्ट्रेशन कसं करायचं पुरा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण पहिला एक व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या। मित्रांनो, तुम्ही या पोर्टलवरून उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमासाईल, एज, नॅशनॅलिटी वगैरे असे अनेक प्रकारचे दाखले इथून तुम्ही काढू शकता। आता मागे जो यूजरनेम बनवला होता तो इथे टाका, त्यानंतर पासवर्ड टाका। आता कॅप्चा जसं दिलेलं आहे तसं टाका आणि आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला आपली मराठी भाषा जी आहे ती सिलेक्ट करा। त्यानंतर इकडे साईटला या आणि स्क्रॉल करा खाली आणि आपल्याला इथं शोधायचे महसूल विभागवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला आपला उपविभाग निवडायचा आहे, महसूल सेवा यावर क्लिक करा आणि मिळकतीचे प्रमाणपत्र ज्यालाच आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो त्यावर क्लिक करा आणि पुढे जा यावर क्लिक करा। त्यानंतर सर्व्हिस लिस्ट याला क्लिक करा, परत एकदा मिळकतीचे प्रमाणपत्र यावर क्लिक करा। आता आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जे जे कागदपत्र लागत आहे त्याची इथं लिस्ट दाखवली जाईल, त्यानंतर आपण बघू जेव्हा आपण अपलोड करू तेव्हा। आता पुढे जा यावर क्लिक करूयात। आता मिळकतीचे प्रमाणपत्र तुम्हाला 1 वर्षासाठी हवं असेल तर 1 वर्ष सिलेक्ट करा आणि मागील 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर 3 वर्ष सिलेक्ट करा। मला 3 वर्षासाठी काढायचं आहे,
मागील, तर मी 3 वर्षासाठी सिलेक्ट करतो. अर्जदाराचं वैयक्तिक तपशील यामध्ये अर्जदारास संबोधन श्री श्रीमती जे असेल ते निवडा. त्यानंतर वडिलांचे संबोधन श्री आणि वडिलाचे नाव इंग्रजीत टाईप करा. टॅब बटन दाबल्याच्या नंतर ऑटोमॅटिक मराठीत नाव येऊन जाईल. त्याच्यानंतर जन्मतारीख पहिली झालेली आहे, अर्जदाराची वय पहिली झालेली आहे, मोबाईल क्रमांक पहिले झालेला आहे, लिंक आलेला आहे, ईमेल ऑप्शनल आहे, सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर अर्जदारास व्यवसाय, अर्जदार काय करतो, विद्यार्थी, वकील, शेतकरी जे असेल ते सिलेक्ट करा. अर्जदार शेतमजुरी करतो तर मी शेतमजुरी सिलेक्ट करतो. आपण हे उत्पन्न प्रमाणपत्र फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्डने काढणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर आधार क्रमांक ते ऑप्शनल आहे म्हणून ते मी सोडून देतो. त्यानंतर अर्जदाराचा निवासाचा तपशील यामध्ये आपल्याला घर क्रमांक, इमारत, विभाग, मार्ग, प्रसिद्ध ठिकाण, जो आपला पत्ता आहे तो एंटर करायचा आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर इमारत, विभाग, मार्ग, प्रसिद्ध ठिकाण हे तुम्हाला भरण्याची गरज नाही. फक्त घर क्रमांकामध्ये आपल्या गावाचं नाव टाकून आपला तालुका निवडा. त्याच्यानंतर आपल्या गावाचं नाव निवडा. आणि आपला पिन कोड एंटर करा, जो आपला पिन कोड असेल तो. पॅन कार्ड क्रमांक फिल करण्याची गरज नाही, ते ऑप्शनल आहे. जे स्टार मार्कवाले आहेत तेच फिल करायचे आहेत. त्याच्यानंतर कुटुंबातील सज्ञान व्यक्तींची माहिती यामध्ये नाते निवडा. स्वतः या पर्यायावरती क्लिक करा जर स्वतःसाठी काढत असाल तर. त्याच्यानंतर अर्जदाराचा व्यवसाय निवडा, जे अर्जदाराचा व्यवसाय असेल ते. त्याच्यानंतर अर्जदाराचं उत्पन्न टाका. जे अर्जदाराचं उत्पन्न आहे ते येथे एंटर करा. त्यानंतर याड बटनावरती क्लिक करा. परत खाली स्क्रॉल करा. आता अर्जदाराची माहिती इथे याड झालेली आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याचा तपशील यामध्ये स्वतः सिलेक्ट करा. लाभार्थ्याचे संबोधन यामध्ये श्री श्रीमती जे असेल ते निवडून घ्या तुमचं. त्यानंतर प्रमाणपत्र कशासाठी हवे ते निवडा. जर शैक्षणिक कारणासाठी लागत असेल तर शैक्षणिक कारण निवडा. आणि इतर कामासाठी लागत असेल तर इतर काम निवडून ते टाईप करा. शैक्षणिक कारणासाठी निवडलंय मी. कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत विवरण हे ऑप्शनल आहे, सोडून द्या. त्याच्यानंतर खाली स्क्रॉल करा. त्यानंतर इथं बघा तुम्हाला मागील 3 वर्षाचं उत्पन्न टाकायचं आहे. तुम्ही जर 1 वर्षासाठी उत्पन्न प्रमाणपत्र काढत असाल तेव्हा तुम्हाला इथं 1 वर्षाचं उत्पन्न टाकण्याचं ऑप्शन येईल. आता तुमचं जे व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या समोर तुम्हाला उत्पन्न टाकायचं आहे. माझं शेती रिलेटेड आहे त्याच्यामुळे मी शेतीसमोर उत्पन्न टाकतोय. तुम्हाला मागील 3 वर्षाचं इथे उत्पन्न टाकायचं आहे जर 3 वर्षासाठी काढत असाल तर. उत्पन्न टाकल्याच्या नंतर आता खाली स्क्रॉल करा आणि उत्पन्नाबाबत जोड कागदपत्र यावर क्लिक करा आणि इथं निवडा प्रतिज्ञापत्र आणि मला मंजूर यावर क्लिक करा.
आणि वरती स्क्रॉल करा आणि सगळी माहिती व्यवस्थित चेक करा. आपण जी माहिती भरली ती व्यवस्थित आहे का किंवा कुठे चुकले का ते व्यवस्थित चेक करा. माहिती व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर आपल्याला समावेश या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या स्टेपनंतर प्रमाणपत्रामधील कुठलीही माहिती दुरुस्ती होणार नाही असं आपल्याला इथे दाखवत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर परत समावेश या बटनावरती क्लिक करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे. आता कागदपत्र अपलोड करा. आता ओके करा. आता बघा इथं फोटोची साईज जी आहे ती रुंदी 160 पिक्सल आणि उंची आहे ती 200-212 पिक्सलमध्ये असावी आणि फोटोची साईज जी आहे ती 5 KB ते 20 KB इतकी असावी. त्याच्यानंतर आपल्याला इथं आता फोटो अपलोड करून घ्यायचं आहे अर्जदाराचं. फोटो अपलोड केल्याच्या नंतर ओळखीचा पुरावा किमान 1 या आता इथं जी डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 75 KB ते 500 KB इतकी असावी. आता मी इथं अर्जदाराचा ओळखीचा पुरावामध्ये अर्जदाराचा फोटो निवडतो. तुम्ही पण हेच निवडा. इथं आपल्याला 9 एकूण डॉक्युमेंट दिलेले आहे. त्याच्यापैकी मी इथं अर्जदाराचा फोटो निवडतो. तुम्ही कोणतेही एक कागदपत्र देऊ शकता. त्याच्यामध्ये मी अर्जदाराचा फोटो देतो. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावामध्ये अर्जदाराचा आधार कार्ड अपलोड करा. तुम्ही या 12 डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक अपलोड करू शकता, पण मी सांगतो अर्जदाराचा आधार कार्ड अपलोड करा. त्याच्यानंतर इतर दस्तावेज किमान 1 हे सोडून द्या, हे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा किमान 1 हे पण सोडून द्या, ऑप्शनल आहे. उत्पन्नाचा पुरावा किमान 1 हे पण सोडून द्या. अनिवार्य कागदपत्रे याच्यामध्ये आपल्याला इतरमध्ये रेशन कार्ड अपलोड करायचं आहे, ज्याला आपण शिधापत्रिका म्हणतो. शिधापत्रिका अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला स्वघोषणापत्र जे आहे ते पेनाने भरून अपलोड करायचं आहे. स्वघोषणापत्राचं जे काय भरलेलं सॅम्पल आहे मी तुम्हाला दाखवतोय. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही स्वघोषणापत्र आहे ते तुम्हाला भरायचं आहे. भरल्याच्या नंतर ते तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. आता आपण इथं स्वघोषणापत्र अपलोड करून घेऊयात. स्वघोषणापत्र अपलोड केल्याच्या नंतर एकदा सगळे डॉक्युमेंट आपण बरोबर अपलोड केलेत की नाही ते व्यवस्थित तपासा. स्वघोषणापत्राची जी काही PDF आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर काही वेळ प्रतीक्षा करा. त्याच्यानंतर आता आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन झालेले आहेत. ओके करा. आता आपल्याला इथं 69 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आता पेमेंट करण्यासाठी पुष्टी करा यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम कशाने पेमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्ड यावर क्लिक करा. पे डेबिट क्रेडिट कार्ड यावर क्लिक करा. इकडे प्रोसेस फॉर पेमेंट यावर क्लिक करा. त्यानंतर QR कोड यावर क्लिक करा. भीम UPI यावर क्लिक करा. मेक पेमेंट यावर क्लिक करा. आता या QR कोडवर आपल्याला पेमेंट करायचं आहे. 69 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएम आपण कशाने स्कॅन करून पेमेंट करू शकतो. आता पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला रिफ्रेश बटन किंवा दुसरं काही
दाबू नका. त्यानंतर आपल्याला या प्रकारे रिसिप्ट येईल. त्याच्यानंतर आपण खाली स्क्रॉल करूयात. आपण जे काही डॉक्युमेंट अटॅच्ड केले होते ते इथे दाखवले जातील. त्याच्यानंतर आपल्याला जे बॅकचे साईडला जे काही चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला Ctrl+P दाबायचं आहे. हे जे काही प्रिंट आहे ते आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये शो करून ठेवायचं आहे. आपलं जे काही उत्पन्नाचं दाखलं आहे ते आपलं 3 दिवसात अप्रूव्हल होऊन जाईल. इथं मी शो करून ठेवतो. सेव्ह केल्याच्या नंतर मी आता हे सगळं क्लोज करतो आणि बॅक येतो. आता आपण उत्पन्नाचा दाखला कसा डाउनलोड करायचा ते पाहणार आहोत. आता आपण मागे 1 महिन्यापूर्वी एका मित्राचा उत्पन्नाचा दाखला टाकला होता. तो मात्र 2 दिवसात अप्रूव्हल झाला होता. त्याचा आपण लाईव्ह सबूत दाखवणार आहोत. हे जे काही आत्ता उत्पन्नाचा दाखले टाकलेलं आहे ते 3 दिवसांनी अप्रूव्हल होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला इथं ID पासवर्ड त्या मित्राचं मी इथं टाकून घेतो आणि कॅप्चा जसं तसंच फिल करतो. जिल्हा निवडतो आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करतो. आता तुम्ही इथं बघू शकता पेमेंट डेट म्हणजे आपण ज्या दिवशी उत्पन्नाचं दाखलं टाकलं ते 27/8/2025 अप्रूव्हल झालेला आहे. त्याच्यानंतर इथं डिलिव्हरीची डेट पहा 29/8/2025 म्हणजे आपला 2 दिवसात उत्पन्नाचा दाखला अप्रूव्हल झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये जे डाउनलोडचं बटन आहे तुम्हाला दिसत नसेल तर मी झूम आउट करतो. आता त्या डाउनलोड बटनावरती क्लिक करा. आता तुमचा उत्पन्नाचा दाखला डाउनलोड झालेला आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या उत्पन्नाचा दाखला काढू शकता आपले सरकार पोर्टलवरून. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जातीचा दाखला घरबसल्या कसा काढायचा ते. आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जातीचा दाखला कसा काढायचा घरबसल्या ते, परत डोमासाईल कसा काढायचा ते. आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला विचारा. तिथं चॅट सपोर्ट आपण दिलेला आहे, विचारू शकता. चला तर मिळूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.